बहुजन समाज पार्टीचे उत्तर प्रदेशातील सरडा विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार उमाशंकर सिंग यांचे उपचार दरम्यान दिनांक 5 ऑगस्ट रोजी रात्री दुःखद निधन झाले। त्यांच्या निधनामुळे बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली असून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश परभणी जिल्हा युनिटच्या वतीने पूर्णा शहरात श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर दिवंगत आमदार उमाशंकर सिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून 2 मिनिटे मौन पाळण्यात आला व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी परभणी जिल्हा लोकसभा प्रभारी देवरावदादा खंदारे, जिल्हाध्यक्ष युवराज सुरेतळ, जिल्हा महासचिव धारबा गायकवाड, जिल्हा सदस्य भीमराव जोंधळे, गौतम एंगडे, लखन निकाळजे, विकी घनगाव, सुरेंद्र खरे, महेंद्र देवरे, संतोष जाधव यांच्यासह बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आज या ठिकाणी बहुजन समाज पार्टी परभणी जिल्ह्याच्या वतीने बहुजन समाज पार्टीचे विधायक माननीय उमाशंकरजी यांचं दुःखद निधन झालेलं आहे। त्यांना या ठिकाणी बहुजन समाज पार्टी जिल्हा परभणीच्या वतीने आम्ही या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी जमा झालेलो आहोत। पुनश्च एकदा बहुजन समाज पार्टी परभणीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। आज या ठिकाणी पूर्ण शहरात परभणी जिल्ह्यामध्ये एकत्र जमण्याचं कारण म्हणजे जे की बहुजन समाज पार्टीची प्रयोगशाळा मानल्या जाते अशा ठिकाणी बहुजन समाज पार्टीचे जे उत्तर प्रदेशमध्ये एकमेव असणारे आमदार माननीय उमाशंकर सिंहजी यांचं रात्री दुःखद निधन झालं। ते अनेक दिवसापासून कॅन्सरने ग्रस्तीत होते आणि रात्रीला दुःखद निधन झालं। ही वार्ता कळताच सर्व कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आणि त्या निमित्ताने उमाशंकर सिंहजी यांच्या आत्म्याला शांती लाभो या कारणानिमित्ताने सर्व कार्यकर्ते एकत्र जमून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केलं आणि त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी सर्वजण एकत्र जमले आणि श्रद्धांजली देण्यात आली।